पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार आहे. मला माहितच नव्हते कोण इथं काय आहेत, कोण पुतळा देतय का कोण घेतय का काय प्रकरण आहे. आता कुणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्या सोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कुणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलंय. आपल्या बापानं जे केलंय ते कोणालाच नाही करता. होय, आमच्यासाठी प्राण आहेत छत्रपती शिवराय. आमच्या या आयुष्याला किंमतच नाहीये छत्रपती विना. आणि त्या छत्रपतींसाठी जिथं वाद होतील ना, माझं हे प्रामाणिक मत आहे, जिथं वाद होतील तिथं बसूच नका ना. विनाकारण तुम्ही असं वाद होईल अशा ठिकाणी बसवायचं. म्हणजे हे काय, आता मला हे काही षडयंत्रच कळायला तयार नाहीये. काय षडयंत्राला केलं की झाला जातीय दंगली सुरू. परत मराठा समाजाची पोरं आम्हाला फोन करतात की तास असं झालंय. अरे हे काही षडयंत्र आहे का? हेही मराठा समाजानं बघणं खूप गरजेचं आहे. आपल्यापासून दलित मुस्लिम तुटला नाही पाहिजे, आपल्यापासून बहुजन वर्गातला माणूस तुटला नाही पाहिजे, आपल्यापासून धनगर हे सगळे समाज, लमाना समाज, जेवढे समाज आहेत हे समाज तुटले नाही पाहिजेत. मग हे मराठ्यांपासून तोडण्याचं कोणाचं काही षडयंत्र आहे का? हे सुद्धा मराठा समाजाने बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे याच्यावरती. आपला राजा आपल्यासाठी प्राणी, तिथं कॉम्प्रोमाइजच होऊ शकत नाही. तुम्ही पुतळेही बसवा, हरकत नाही, पण तुम्ही त्याच्या आडून काही कोण करतंय का? आपल्या तेढ निर्माण करतंय का? मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्या जाती जात आहेत का? हे घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? हे कोण करतंय हे पण आपण बघितलं पाहिजे ना. का सगळ्याच अंगावर घ्यायच्या? हे सुद्धा त्याच्यात खूप मोठं षडयंत्र असू शकतं असं वाटतंय. आणि त्याच्या शोधात मी तर 100% जाणार, 100% जाणार आहे. हे पुतळे देतय कोण, देणारा कोण, हे लोकांमध्ये गैरसमज काय? कुणीतरी याचा माझ संघ फोटो काढायचा, सांगायचं मी त्यांच्या संघ आहे. मराठ्यात गैरसमज जाणार पुन्हा. कारण बदनाम मी माझा मराठा समाज व्हायला ना. जाणून बुजून लोक, बाकीच्या जातीचे लोक म्हणाले हे आमच्या मुद्दाम दारात आणून बसवायला लागले. बसवणारा बसतोय, मराठा समाज नाही बसवत. किंवा आम्ही तसं सांगत पण नाहीत कोणाला की पुतळा इकडे बसवा, पुतळा तिकडे बसवा. मी कधीही कोणाला सांगत नाही, बसाही म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही. माझं काम आहे गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं करणं, त्याला आरक्षण देणं, हे काम मी करतोय. म्हणून मी छत्रपतींचा पुतळा बसवाही म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. पण बाहेर मॅसेज वेगळेत अशी मला माहिती मिळाली, बाहेर मॅसेज वेगळेत ही मला माहिती मिळाली. म्हणून मी आता ते शोधात लागलोय की ही टीम कोण आहेत बाबा, पुतळा कोण विकतय, कोण कुठं नेऊन बसवतय, जाणून बुजून हे कुणी बसवलाय, असं काय हाय का याचा शोध घेतोय मी. शंका घेत नाही. कुणी बसवलाय भूमला, कोणी विकणारा हे बघायला लागलं ना. कारण दलित मुस्लिम, दलित मराठा लागायला लागलं ना विनाकारण. हे बस विकणारा कोण, बसवणारा कोण हे मला बघणं गरजेचं आहे. कळंबला तसंच झालंय जणू. आता या अंजनगावला पण तसंच झालंय की पुतळा नेऊन बसवायचा आणि मग फोटो लावून द्यायचा. मग आता हे काही षडयंत्र आहे का? मराठ्यांच्या अंगावरती धनगर घालायचा, मुस्लिम दलित घालायचा, हे बघावं लागणार आहे. त्याच्या आडून कोणी हाय का माहिती आता ते घ्यायला लागत. जो कोणी विकतोय घेतोय यांची प्रामाणिक इच्छा असू पण शकते, पण याच्या आडून हा पण डाव आहे का हेही बघावं लागणार आहे. कारण हे कोण पुतळे विकतंय हेच मला आतापर्यंत माहित नव्हतं, माहितच नाहीये. आता त्याची माहिती घेतोय. पुतळे विकणारे कोण, घेणारे कोण, बसवतोय कोण, कशामुळे बसवताय, वाद व्हावा म्हणून का प्रामाणिक इच्छा चांगली आहे म्हणून, हरकत नाही. मग पण शक्यतो माझं हात जोडून म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही वाद होईल अशा ठिकाणी पुतळे बसूच नका. आपल्या राजासाठी गुंठा 2 गुंठे इकत घेऊ, शान केसात मोठं बांधकाम करू. आणि मोठाले बसवायचे तर ते 20-30 लाख आले ते ब्राऊनचे का कशाचे ते बसवा, मोठमोठाले बसवा ना. मराठा समाजांनी आपलं दैवत ते बसवायचे ना, चांगले मोठाले बसवा. पण वाद होईल असं कुणी वागू नका. कुणीच इथून पुढं वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आणि तुम्हाला तरी बसवायचे असतील तर ती तुमची जबाबदारी. मित्रांनो, आज मनोजदादा जरांगे पाटील स्वतः बोललेले आहेत. मला या विषयावर अगोदरच बोलायचं होतं, परंतु काय असतं, समाजापुढे डायरेक्ट बोलता येत नाही, काही गोष्टीला मर्यादा येतात. आणि आज स्वतः मनोजदादा जरांगे पाटील बोलल्यामुळे बोलावं लागणार आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे पुतळे उभा करण्यात आलेले आहेत, जे फायबरचे आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांची जी इमेज आहे त्याशी हुबेहूब जुळतसुद्धा नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व एवढं मोठं आहे, त्याला साजेशी तशी प्रतिमा ते पुतळे नाहीत. हा शिवरायांचा अपमान आहे. हे पुतळे पुरवणारे नेमके कोण आहेत आणि हा बाळू आवारे अचानक कुठून आला, या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं गरजेचं आहे, यावर बोलणं गरजेचं आहे.
ज्येष्ठ मंडळींनी, विचारवंतांनी यावर बोलणं गरजेचं आहे. गप्प बसून चालणार नाही, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये समाजाला याची किंमत मोजावी लागेल. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.